अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परमब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय। श्री साई सच्चरित्र मराठी अर्थ अध्याय 43 श्री साईनाथ निर्याणम भाग 2 म्हणजेच श्री साईनाथांचे हे जग सोडून जाणे भाग 2। श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरू साईनाथांना नमस्कार असो। गेल्या 42व्या अध्यायात मागच्या अध्यायात संत श्री साई समर्थांच्या निर्याणाचे वर्णन झाले। आता जे बाकीचे अपुरे राहिले ते या अध्यायात संपूर्ण होईल। आपल्यासाठी अलौकिक प्रेम उत्पन्न करण्याकरता साई स्वतःच समर्थ आहेत। हेमाडपंत लेखक त्यांच्या चरणी पराकाष्ठेचे म्हणजे खूप श्रद्धेने अनुरक्त आहेत, म्हणजे भक्ती करत आहेत आणि त्यांचे चरित्र लिहित आहेत। साईच भक्ती व प्रेम देतात आणि तेच त्यांच्या चरित्राचा महिमा वाढवतात। तेथेच म्हणजे साईंच्या चरणापाशीच भजन करण्याच्या कृत्यांचा बडेजाव आहे, म्हणजे मोठेपणा आहे आणि तेथेच संसाराची विरक्ती उत्पन्न होते। म्हणजे संसारातून मन दूर होऊन सुखदुःख, त्रास, मान अपमान, लाभ लोभ यापासून मन दूर होतं, विरक्त होतं आणि ईश्वराकडे गुरूंच्या चरणाकडे आपली सेवा करण्याकडे लक्ष लागतं। म्हणून काया म्हणजे शरीराने, वाचा म्हणजे शब्दांनी आणि मनाने मी त्यांना हजारो नमस्कार करतो। त्यांच्या महिम्याची कल्पना, त्यांचे ध्यान करता येत नसते, तर त्यांना केवळ अनन्यपणे शरण गेल्याने करता येते। पापांचा साठलेला सगळा मळ धुवून काढण्यासाठी आणि मन शुद्ध करण्यासाठी इतर साधने व्यर्थ आहेत। हरीच्या भक्ताच्या यशाचे स्मरण करणे, त्याचे भजन अथवा कीर्तन करणे याशिवाय चित्तशुद्धीचे आणखी सोपे साधन शोधून सापडणार नाही। असो, मागच्या अध्यायाचे अनुसंधान लक्षात आणूया आणि थोडक्यात मनन करूया, म्हणजे मागच्या अध्यायावर आपण विचार करूया। साई आत्मानंदाचे मूळ स्थान आहेत। आता आपले निरूपण म्हणजे आपल्या या अध्यायावरची माहिती देणं पुढे चालवूया। मागे सविस्तरपणे सांगितले की बाबांनी विजयादशमीच्याच दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी 1918 मध्ये प्रयाण का केलं, म्हणजे ते हा देह सोडून का गेले आणि तात्याबाच्या निमित्ताने आधीच ते भविष्य कसं सुचवलं साईंनी। पुढे देहांत समयी धर्म करण्याची म्हणजे दानधर्म करण्याची दक्षता राखून लक्ष्मीबाई शिंदे या भक्ताला दान कसे दिले साईंनी आणि याचेही वर्णन सर्व मागच्या अध्यायात झाले। आता या अध्यायात मरण जवळ आल्यावर साईबाबांनी आपल्या कल्याणासाठी ब्राह्मणाच्या तोंडून रामायण कसे ऐकले होते ते कथन केले जाईल। तसेच समाधीस्थानाची योजना कशी केली होती, म्हणजे समाधी कुठे बांधायची, कशी बांधायची याबद्दल साईंनी काही सूचना केल्या होत्या अप्रत्यक्षपणे, तर ती गोष्ट आणि अकल्पितपणे वीट कशी हातातून पडली होती, त्या विटेचं काय संबंध आहे या घटनेशी, साईंच्या जाण्याशी, हे सर्व या अध्यायात लक्ष देऊन ऐका। तसेच एकदा बाबा 3 दिवस ब्रह्मांडी प्राण चढवून बसले असता लोकांना ती समाधी नव्हे तर त्यांचे देहावसानच झाल्याची खात्री वाटली होती। ब्रह्मांड म्हणजे डोक्याच्या वरच्या भागात टाळूला प्राण चढवून त्यांनी ठेवले होते तेव्हा, ही आधीची घटना आहे, खूप वर्ष आधीची, म्हणजे त्यांच्या निर्याणाच्याही खूप वर्ष आधी त्यांनी स्वतःचा प्राण एकवटून शरीराबाहेर काढून ठेवला होता। त्यावेळेस त्यांनी उत्तरविधीचीही लोकांनी तयारी केली होती, साईंच्या उत्तरविधीची म्हणजे उत्तर कार्याची, परंतु मग बाबांचा प्राण एकाएकी शरीरात परत येताच ते लोक मनात कसे दचकले हे सुद्धा या अध्यायात ऐका। हे सर्व कथा आपण ऐकणार आहोत। हा आहे साईनाथांच्या निर्याणाचा म्हणजे जग सोडून जाण्याचा अध्यायाचा दुसरा भाग। 42वा अध्याय निर्याणाची कथा सांगितली। आता त्याच्या आजूबाजूच्या त्या संबंधित ज्या घटना आहेत निर्याणाशी त्या आपण या अध्यायात ऐकूया। असो, ही निर्याणाची कथा ऐकून श्रोते कंटाळतील
देहावसानाची म्हणजे देह सोडून जाण्याची बातमी कोणाच्या मनाला आवडत नसते, परंतु हे साधू संतांचे निर्याण म्हणजे मरण पावणे श्रोत्यांना आणि वक्त्याला म्हणजे ऐकणाऱ्यांना आणि सांगणाऱ्याला पावन करणारे असते, कारण ते संतांचे निर्याण आहे. म्हणून पाल्हाळ वाढवण्याच्या भीतीने हिश्शाने समाधान होईपर्यंत ऐकावे. देह सोडल्यामुळे पुनर्जन्माशिवायची आत्मसुखाच्या ठिकाणी असलेली शाश्वत स्थिती आणि मिळण्यास कठीण अशी गती बाबा प्राप्त करते झाले. देह धारण केला असताना ते व्यक्त होते म्हणजे प्रत्यक्ष फिजिकली दिसत होते, आणि देहत्याग केल्यावर ते अव्यक्त झाले म्हणजे ते इमॉर्टल स्वरूपात अशा अव्यक्त स्वरूपात राहिले. म्हणजे ते प्रत्यक्ष फिजिकल फॉर्ममध्ये दिसत नसले शरीराने, तरीही ते अव्यक्त स्वरूपात आहेत. त्यांचा एका कार्यासाठीचा किंवा ठिकाणचा अवतार समाप्त झाला आणि आता सर्व कार्यात आणि सर्व ठिकाणी असलेला त्यांचा संबंध सुस्पष्ट झाला. त्यांचे एकाच मर्यादित जागेत असणे शिर्डीमध्ये मशिदीमध्ये ते संपले आणि सर्व व्यापकत्वाला ते पावले. म्हणजे ते आता कणाकणात राहायला लागले. देह सोडल्यानंतर पूर्णपणे कायम टिकणारे ते झाले. म्हणजे आता त्यांना कोणीही कुठेही नेऊ शकत नव्हतं, आणू शकत नव्हतं, त्यांचं मरण नव्हतं, अशा त्या अवस्थेत होते. त्यांचं शरीर आता नव्हतं, म्हणून पूर्णपणे कायम टिकणारे असे ते झाले आणि आपल्या स्वस्वरूपात ते लीन झाले. साई सगळ्यांचे जीवन होते, सगळ्यांचे जीव की प्राण होते. साईंशिवाय शिर्डी गावातले लोक हीन दीन झाले. हीन म्हणजे लाचार आणि दीन म्हणजे गरीब. गरीब म्हणजे पैशाने गरीब असं नाही, कृपेने गरीब, आनंदाने गरीब असे झाले. त्यांच्या आयुष्यात आता काही आधार राहिला नाही. साईंचा देह थंड पडल्याबरोबर एकच आकांत झाला म्हणजे आरडाओरड झाली, खूप दुःख व्यक्त केलं गेलं. लहान मोठे सर्व चिंताक्रांत झाले आणि सगळ्यांवर जीवावरचा प्रसंग गुजरला. म्हणजे आता लोकांना समजत नव्हतं की यातून आपण बाहेर कसं पडू, साई गेलेत हे पचवू कसं आपण ही बातमी. ताप वगैरे येण्याच्या लोकात प्रसिद्ध असलेल्या पीडा म्हणजे रोग त्रास संसारात गुंतलेल्याच्या पाठीशी लागत असतात. योगी पुरुषांच्या वाटेला जाण्याची अमर्यादा त्या कधीही करत नसतात. या पीडा म्हणजे योगी सिद्ध पुरुषांच्या ज्ञानी लोकांच्या मागे अशा पीडा, शारीरिक त्रास वगैरे असं त्यांना काही त्रास वाटत नसतात. या पीडा काही करू शकत नाही तिथे. आपल्या तेजाला प्रज्वलित करून, तेज म्हणजे कुंडलिनी शक्ती आपण इथे समजू शकतो की जे 7 चक्र आहेत कुंडलिनी शक्तीचे, स्वतःच्या आत्म ऊर्जेने तेजाने त्या स्वतःच्या शरीरात आत्म्यात जे तेज आहे त्याला प्रज्वलित करून योग सामर्थ्याने योगाच्या बळावर संत आपल्या देहाला जाळतात. तोच प्रकार बाबांनी आपण स्वतः इथेही केला की न व्हावे ते होऊन गेले. साई महाराज ब्रह्मस्वरूपी लीन झाले आणि लोक अत्यंत निराश होऊन आतल्या आत हुंदके देऊ लागले. लोक काय म्हणायला लागले की मशीद सोडून नसतो गेलो तर बरे झाले असते, उगाच साईंच्या अखेरच्या भेटीला मुकलो, जवळ असतो तर काही उपयोगाला आलो असतो, ऐन प्रसंगी बुद्धीला विसर पडला. असं लोक अशा अनेक प्रकारच्या विचारांनी जो तो लोकांमध्ये मनात दुःखी झाला. बाबांच्या मनात काय असेल ते कोणी जाणावे. नाही घशाची घरघर, नाही श्वासोच्छ्वासाचे जोराचे चालणे, नाही खासी खोकला ठसका, नाही जीवाची घालमेल दम लागणं वगैरे असं काहीच झालं नाही त्यांना. बाबांनी मोठ्या आनंदाने प्रयाण केले. आता कुठले साईंचे दर्शन, कुठले साईंचे पाय चेपणे, कुठले साईंचे पाय धुणे आणि तीर्थप्राशन ते कुठले. असे असता अखेरची वेळ पाहून त्याजवळ असलेल्या प्रेमळ भक्तांना बाबांनी दूर का बरे पाठवून दिले. म्हणजे जेवायला तुम्ही जा घरी, तुम्ही नंतर या असं साईंनी का सांगितलं होतं जायच्या आधी लोकांना. मागच्या अध्यायात आपण हे पाहिले. वेळीच प्रेमाला अखेरची उसळी का बरं दूर पाठवून दिलं आणि त्यांच्या जीवाला, लोकांच्या जीवाला साईंनी तळमळ का लावली. निर्याण समयी जीवाभावाची सर्व मंडळी जवळ पाहून बाबांच्या
प्रेमाला अखेरची उसळी येईल ना. सायुज्य मुक्तीचे स्थान प्राप्त करण्याला प्रेमाचे पाश, बंधनाचे, नात्याचे पाश आडवे येत असतात. वेळीच ते तोडले नाहीत तर मग वासनारहित कसे बरे होता येईल. असे न घडता जर देह पडला आणि त्याबरोबरच मरण आले आणि जीव वर चढला म्हणजे प्राण सुटला, तर लगेच नवा संसार पाठी लागेल, म्हणजे पुनर्जन्म घ्यावा लागेल. कारण मन अडकलंय, कोणाला तरी पाहत पाहत विचार करत आपण मेलोय वासनेत. आणि वासनेचा म्हणजे आशा आकांक्षांचा, अपेक्षांचा बाजार उघडेल, म्हणजे पुन्हा एकदा पुनर्जन्मात तेच दुःख भोगावं लागेल. हा प्रकार टाळावा म्हणून साधू संत सदा अगदी सावध असतात. बाबांच्याही मनात विचार आला की लोकात प्रचलित असलेली ही रूढी म्हणजे ही परंपरा चालू ठेवावी. मरणसमयी हीच सावधानता ठेवावी. सर्वांना दूर करून एकांतात ज्या देवाच्या किंवा गुरूच्या मूर्तीचे ध्यान करायचे असेल, ती मूर्ती मनाच्या गोंधळाशिवाय चित्तासमोर एकांतात ज्या देवाच्या किंवा गुरूच्या मूर्तीचे ध्यान करायचे असेल, सगळ्यांना दूर करून अशा त्या देवाच्या किंवा गुरूच्या रूपाचे, मूर्तीचे, चित्राचे ध्यान करून, गुण आठवून, रूप पाहून ती मूर्ती मनाच्या गोंधळाशिवाय चित्तासमोर यावी म्हणून मन शांत केले पाहिजे. अंते मतिः सा गतिः. याचा अर्थ असा की मरण समयी जसे आपले विचार असतात, जे आपण विचार करतो, तसाच पुढे जन्म मिळतो. ही प्रसिद्ध म्हण सर्वांना ठाऊकच आहे. अंते मतिः सा गतिः म्हणजे जशी अंतकाळी मती असते, बुद्धी असते, तशीच ती गती होते, म्हणजेच तसाच पुढे फळ मिळतं. म्हणून भगवत भक्त ही स्वतः आचरणात आणत असतात. लोकव्यवहार राखण्याची त्यांची ही रीत आहे. या संदर्भात पहा, भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी हेच सांगितलं आहे. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यः प्रयाति स मद्भावम याति नास्त्यत्र संशयः. हा 5वा श्लोक. आणि 6वा श्लोक असा 8व्या अध्यायात गीतेत, यम यम वापि स्मरन् भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवैति कौन्तेय सदा तद्भाव भावितः. हा 6वा श्लोक. या दोन्ही श्लोकांचा अर्थ असा आहे, गीतेमध्ये 8व्या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतोय अर्जुनाला की अंतकाळी म्हणजे कोणीही मरायच्या वेळी, स्वतःचं जेव्हा मरण येईल त्यावेळी जो माझेच स्मरण करत हा देह सोडतो, प्राण सोडतो, तो माझ्याच स्वरूपाला पावतो, यात संशय नाही. अंतकाळी मनुष्य ज्या ज्या भावाची म्हणजे भावनेची, ज्या विचारांची म्हणजे मनस्थितीची आठवण करत देह सोडतो, तो त्याच मनस्थितीत, त्याच भावात, त्याच भावनेत रंगून गेल्यामुळे त्याच मनस्थितीला तो पुढे पावतो, तो आत्मा. असा या श्लोकांचा अर्थ आहे. तेच इथे त्यामुळे साईंनी इतर लोकांना सगळ्यांना दूर जायला सांगितलं होतं. 14 दिवस शिल्लक राहिले. बाबांचा निर्याण काळ जवळ आला. त्यावेळेसची आता पुढची गोष्ट आहे. जेव्हा 14 दिवस शिल्लक राहिले, बाबांचा निर्याणाचा काळ जवळ आला, म्हणून बाबांनी वझे आडनावाच्या एका भक्ताला ते जायच्या आधी म्हणजे साई निर्याण पावायच्या आधी, स्वतःच्या निर्याणाआधी, दसऱ्याच्या आधी 14 दिवस म्हणजे 2 आठवड्या आधी एका भक्ताला रामायण वाचायला लावले. वझे नावाचे जे भक्त होते, वझे आडनाव होतं त्यांचं, ते मशिदीत बसले. पोथी पुराण सुरू झाले आणि बाबा ते ऐकू लागले. असे 8 दिवस गेले. पुढे बाबा म्हणाले की पोथी एकसारखी न थांबता चालवा. तेव्हा वझे जे भक्त होते त्यांनी ती पोथी रात्रंदिवस 3 दिवस वाचली. ते सतत वाचत राहिले. अशा प्रकारे संपूर्ण 11 दिवस वझे पोथी वाचत बसले. म्हणजे आधीचे जे काही 8 दिवस झाले, थोडा थोडा वेळ दिवसभरात जे काही त्यांना जमली त्याप्रमाणे, आणि त्यानंतर अखंड वाचा न थांबता असं साईंनी सांगितलं. त्यामुळे 8 दिवसांनंतरचे 3 दिवस अखंडपणे दिवस रात्र अहोरात्र 24 तास ते वाचत होते न थकता. तर अशा प्रकारे वझेंनी 11 दिवस वाचले. पुढे अशक्तपणे ते थकले
कारण की ते अखंड वाचत होते, त्यामुळे ते थकले आणि वाचता वाचता कंटाळले. असे आणखी 3 दिवस गेले, म्हणजे 12, 13, 14 दिवस झाले. पुढे बाबांनी काय केले की पोथी वाचन समाप्त करवले. म्हणजे जेवढं झालंय तिथे थांबवलं. वजांना तिथून घालवून दिले, म्हणजे आता काही वाचवू नका. आणि आपण निवांत राहिले, म्हणजे शांत राहिले साई. श्रोते म्हणतील की बाबांनी वजांना घालवून देण्याचे कारण काय, ते ऐकवा. तर मी ते आपल्या बुद्धीप्रमाणे समजावून सांगतो, असं लेखक हेमाडपंत सांगतायत. लक्ष देऊन ऐकावे. देहावसन जवळ आले असता साधू संत आणि सज्जन लोक पोथी पुराण वाचवून घेतात आणि सावधानतेने ऐकतात. शुकाचार्य, शुकमुनी म्हणजे भागवतातले, यांनी 7 दिवस श्रीमद भागवत पुराण सांगितले, जे ऐकून राजा परीक्षित, जो अर्जुन अभिमन्यू यांचा वंशज होता पुढे, तो राजा परीक्षित तृप्त झाला, संतुष्ट झाला आणि सुखाने 7 दिवसांनी त्याला जे मरण येणार होतं तेव्हा तो मरण पावला. भागवत ऐकून 7 दिवसात. ते ऐकवलं होतं शुकाचार्यांनी, म्हणजे शुक मुनींनी. भगवंताच्या लीला ऐकत असताना, भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर दिसत असताना ज्याला मरण येईल तोच आपले कल्याण साधू शकेल. जनमानसांच्या मनाचा कल असाच असतो आणि संत स्वतः तो आचरणात आणत असतात. समाजव्यवस्थेच्या रक्षणाचा मार्ग ते सोडत नसतात, किंबहुना त्यासाठीच त्यांचा अवतार असतो. ज्यांना या पंचभूतांच्या, म्हणजे पंचतत्व आहेत, अग्नी, वायू, आकाश, जल आणि भूमी, या पंचमहाभूतांच्या बनलेल्या शरीराबद्दल ज्यांना काळजी नसते, म्हणजे स्वतःच्या शरीराची त्यांना काही फिकीर नसते, त्यांना शरीर सोडताना, म्हणजे मरणाच्या समय दुःख आणि शोक याचा क्षोभ नसतो, म्हणजे काही त्रास नसतो. त्यांच्या दृष्टीने ते, म्हणजे मृत्यू, नैसर्गिक आणि मूळ प्रकृतीला अनुसरून घडणे असते. असो, येथे श्रोत्यांना शंका येईल की जे ब्रह्मानंदात सुखावलेले आहेत त्यांना मायामोहाचा संसर्ग होतो हे बोलणे शोभते का? जे आत्मस्वरूपी जागरूक आहेत, ज्यांचे अल्ला मालिक हे लक्ष आहे साईंचे, त्यांना भक्तांचे जवळ असणे ही अडचण कशी काय बरे असेल? त्यांचा तर संसार संपलेला असतो. संतांचा परमार्थसुद्धा जागीच थांबलेला असतो. दुजेपणा मुळासकट गेलेला असतो आणि ते स्वतः स्वस्वरूपात लीन झालेले असतात. सगळे अगदी अक्षरशः खरे आहे, यात अणुमात्र असत्य, म्हणजे खोटं काहीच नाही आहे, हे जे आपण संतांबद्दल बोललो. परंतु संतजन लोकसंग्रह, म्हणजे लोकांना शिकवण देण्यासाठी आणि अवताराचे कार्य करूनच कृतकृत्य होत असतात. संतांना काम म्हणजे इच्छा, क्रोध म्हणजे राग, लोभ म्हणजे हव्यास, मोह म्हणजे काहीतरी कशा वस्तूवर किंवा व्यक्तीवर किंवा कोणत्याही चीज वस्तूवर मोह उत्पन्न होणं, हवीशी वाटणं. मद म्हणजे थोडा अहंकाराचा किंवा गर्विष्ठपणाचा भाव. आणि मत्सर म्हणजे दुसऱ्याच्या प्रगतीवर, चांगल्यावर वाईट वाटणं, दुःख वाटणं किंवा त्याचा जळफळाट स्वतःच्या मनात होऊ देणं, तुलना करणं दुसऱ्याशी. तर हे मत्सर, त्याच्याबद्दल दुराग्रह, वाईट हेतू मनात उत्पन्न होणं, हे. तर हे जे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे जे 6 प्रकारचे भावविकार आहेत ते संतांना नसतात. विकार म्हणजे वाईट गुण किंवा दुर्गुण किंवा रोग नसतात. भावविकार म्हणजे भावनांचे विकार नसतात, म्हणजे हे विचार, या भावना त्यांच्या मनात नसतात. संत यामुळेच असतात की त्यांना काही कामना नसतात, काम नसतो, क्रोध नसतो, लोभ नसतो, मोह नसतो, मद नसतो, मत्सरही नसतो कोणावर. म्हणजे ते त्यांच्या अवस्थेत आनंदात असतात, भले ते किती दुःखात असो बाह्य जगाच्या दृष्टीने. ते कदाचित संतापलेले दाखवतात, पण ते मुळात संतापलेले नसतात. ते संतुष्ट, आनंदित असतात, तटस्थ असतात. म्हणूनच तर ते संत असतात. म्हणजे हे षड्रिपू, म्हणजे 6 प्रकारचे शत्रू जे आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे त्यांना काहीही करू शकत नाही संतांना. ते संत सदा अव्यक्त स्थितीत असतात आणि भक्तांचा उद्धार करण्यासाठीच प्रगट होत असतात. त्यांना मरण ते कोठले.
देहाचा व इंद्रियांचा संयोग म्हणजे जन्मास येणे आहे आणि देहाचा आणि इंद्रियांचा वियोग म्हणजेच मरण पावणे आहे. संसारात अडकले जाणे किंवा त्यातून सुटणे यालाच जन्म आणि मरण असे नाव आहे. जन्मामागे मरण चिकटलेले असते, एकमेकांपासून ते वेगळे नसतात. मरण ही जीवाची स्वाभाविक स्थिती आहे, म्हणजे जो जन्माला आलेला आहे तो मरणार आहेच, आणि जगणे ही अस्वाभाविक स्थिती आहे. म्हणजे अननॅचरल काय असेल तर ते जगणं आहे. म्हणजे ही एक वेगळी ही थॉट प्रोसेस किंवा विचार इथे मांडला आहे लेखकाने, हेमाडपंतांनी, की मरण हे नॅचरल आहे, म्हणजे जो जीव आहे, जो जगतोय त्याला मरण येणं हे नॅचरल आहे, कारण की तो मरणासाठीच बनलेला आहे. तो कायम अमर होण्यासाठी त्याला शरीर मिळालं नाही, कारण शरीरच मरण्यासाठीच बनलेलं आहे, ते संपण्यासाठीच बनलं आहे. मग ते रोगांनी संपो किंवा काळाने संपो, वृद्धापकाळाने वगैरे कसंही संपो, कारण की ते परमनंट नाही आहे, ते बनलंच आहे टेम्पररी गोष्टींपासून. टेम्पररी असं आहे ते शरीर. म्हणून म्हणलं आहे की नॅचरल काय आहे किंवा स्वाभाविक नैसर्गिकदृष्ट्या काय नियम आहे किंवा रिझल्ट मिळू शकतो जीवाला, की मरण येईल बुवा त्याच्या शरीराला. आणि जगणं म्हणजे आयुष्य जगत राहणं हे अननॅचरल आहे एक प्रकारे. आपल्यासाठी ते नॅचरल वाटत असेल आपल्याला जगणं, पण ते ॲक्च्युअली अननॅचरल आहे, कारण की जीव हा मरत असतो आणि आपण तो जगवण्याचा प्रयत्न करतो. हे शरीर जगवण्यासाठी आपण औषधं घेतो, उपचार घेतो, विरुद्ध अशा प्रतिकूल परिस्थितीतून स्वतःच्या शरीराचं रक्षण करतो. तर हे अस्वाभाविक आहे, म्हणजे अननॅचरलच आहे एक प्रकारे. मरणाला मारून जे मागे राहतात, काळाच्या डोक्यावर जे पाय देतात, काळ म्हणजे मृत्यू, तर डोक्यावर पाय देतात म्हणजे जे मृत्यूला हरवतात, त्यांना आयुष्याच्या मर्यादांची काय पर्वा. त्यांनी आपल्या इच्छेने अवतार घेतलेला असतो. हे संतांबद्दल बोललं जाते. भक्तांचे कल्याण करण्याच्या तीव्र इच्छेने जे अनेक प्रकारचे अवतार घेतात, ते काय जन्ममरणाने बांधले जातील का? या दोन्ही कल्पनाच मुळी खोट्या आहेत, मिथ्या आहेत. जन्म आणि मरण. देह पडण्याआधीच पहा, ज्याने देहाची राख केली आहे त्याला स्वतःच्या मरणाचा काय धाक, तो कशाला घाबरेल मरणाला. त्याच्या पुढे मरण हे खाकच आहे की, खाक म्हणजे राख, म्हणजे तुच्छ आहे. मरण ही देहाची मूळ स्वाभाविक स्थिती आहे, कारण जो देह आहे तो मरण त्याला येणं हे एकदम नॅचरल, स्वाभाविक, नैसर्गिक आहे, कारण की तो देह आहे. तो नाशवान असाच आहे. म्हणजे फळ आहे तर ते सडणारच, फूल आहे ते कोमेजणारच. तसंच देह असेल, जिवंत असेल तर त्याला मरण येणारच. आणि जीवन ही देहाची बदललेली मानसिक स्थिरतेचा बिघाड करणारी स्थिती आहे, असे विचारवंत लोक मानतात. साई समर्थ आनंदाने परिपूर्ण भरलेले आहेत. ज्यांना देहाचे उत्पन्न होणे म्हणजे जन्म घेणे माहीत नाही, किंवा देहाच्या अस्तित्वाची म्हणजे जगणं याची माहीत नाही, जाणीव नाही, त्यांच्या देहाला मरण म्हणजे देहाचं संपणं हे तरी कुठलं. साई महाराज पूर्ण परब्रह्म स्वरूप आहेत. त्यांना जन्म मरण कुठलं. ज्यांना ब्रह्म तेवढे सत्य वाटते आणि बाकीचे जगत खोटे वाटते, त्यांना देहाचे भानसुद्धा कसे असेल. म्हणजे ज्यांना दुसरं जग खोटं वाटतं आहे, आजूबाजूचं सगळं निरर्थक वाटतं आहे, खरं वाटत नाही आहे, तर अशा विचार करणाऱ्या ज्ञानी लोकांना किंवा ईश्वराकडे ज्यांचा ओढा आहे अशा भक्तांना किंवा संतांना, कोणालाही स्वतःचा देह खरा कसा वाटेल. स्वतःचा देह जपण्याचं किंवा त्याला सांभाळण्याचं कष्ट ते का घेतील. त्यांचे प्राण धारण करणे किंवा सोडून देणे म्हणजे जिवंत राहणं आणि मरणं अशा संतांचं, तसेच कोणाच्याही दृष्टीस न पडता भटकणे या तर भक्तांचा उद्धार करण्यासाठी योग सामर्थ्याने केलेल्या त्यांच्या लीलाच असतात. म्हणजे त्यांचं कार्य आहे ते, जे ते आनंदाने करतात. लोक म्हणतात की सूर्याला ग्रहण लागले आणि तो संपूर्णपणे अदृश्य झाला, परंतु हा तर केवळ आपल्या दृष्टीचा, पाहणाऱ्याच्या दृष्टीचा दोष असतो. तो पाहतोय म्हणजे आपण पाहतोय की सूर्याला ग्रहण लागलंय, तो दिसत नाही म्हणजे सूर्य संपला, पण असं खरं नसतं.
तसंच सूर्य तिथेच असतो. आपल्या दृष्टीआड तो झाला, आपल्या दृष्टीच्या मध्ये आणि सूर्य आणि दृष्टी यांच्यामध्ये तो काहीतरी ग्रहण सावली आली ग्रहाची, म्हणून आपल्याला सूर्य दिसेनासा होतो. पण म्हणून सूर्य संपत नाही, गायब होत नाही, तो तिथेच असतो. तसंच संतांच्या मरणाचं असतं. संतांना देह म्हणजे शरीर हे केवळ कटकट वाटत असते. मानसिक आणि शारीरिक दुःखांची त्यांना काय पडली आहे. दैवयोगाने काही आधी-व्याधी असल्याच, म्हणजे व्याधी म्हणजेच रोग, आधी म्हणजे नशिबाने आलेले भोग, तर असे आधी-व्याधी त्यांना काही असल्यास तर त्यांना शुद्ध नसते. कारण की ते ईश्वराच्या भक्तीत रममाण असतात किंवा ज्ञानमार्गात योगी तपस साधनेत निमग्न असतात. भक्तांच्या पूर्वजन्मात संपादन केलेल्या पुण्याईने जो एकवटला, अव्यक्त अवस्थेत जो भक्तीने संपन्न झाला, तो हा भक्तांच्या सहाय्याकरता साई प्रकट झाला आणि लगेच शिर्डीत दिसला. आता भक्त कार्याचा उद्देश संपला. म्हणून असे म्हणतात की त्या साईंने देह ठेवला. पण या बोलण्यावर कोण विश्वास ठेवेल. येण्याला योग्याला गती, या जगातून जाणे आणि पुन्हा जन्मास येणे असतं का योग्याला, जो योगी असतो, तपस्वी असतो, साधू संत असतो त्याला. इच्छा मरणी साई समर्थांनी आपला देह योगाग्नीत जाळला, म्हणजे स्वतःच्या कुंडलिनी शक्तीच्या योग सामर्थ्यावर जी अग्नी प्रज्वलित ऊर्जा त्यांच्या शरीरात आत्म्यात प्रगट झाली, त्यातच त्यांचा देह जळून त्यांनी विलीन केला. स्वतः अव्यक्तात ते लीन झाले आणि भक्तांच्या हृदयात बसले. ज्याचे फक्त नामस्मरण केले असता मरणाची गोष्ट शिल्लक राहत नाही, त्याला मरणाची अवस्था कोठली. तो पूर्वीच्या आपल्या अव्यक्त स्थितीला प्राप्त झाला. जड स्थितीच्या पलीकडे जाऊन, जड म्हणजे फिजिकल वर्ल्ड किंवा हे भौतिक जगत, याला आपण म्हणतो जड पदार्थ किंवा जड स्थिती, म्हणजे हे सगळं भौतिक जग. तर या जड स्थितीच्या जगाच्या पलीकडे जाऊन बाबा अव्यक्तात विरून गेले. अव्यक्त म्हणजे जे अननोन आहे, जे आपल्याला समजू शकत नाही, जे विज्ञानाच्या फुटपट्ट्यांनी मोजता येत नाही, असं पलीकडचं जग जे अव्यक्त स्वरूपात आहे, म्हणजे ते व्यक्त झालेलं नाही, त्याला फिजिकल फॉर्म नाही आहे. फिजिकल फॉर्मच्या पलीकडे जे जग आहे त्या अव्यक्तात, त्या ईश्वराच्या स्वरूपात साई विरून गेले, म्हणजे त्यात त्यांचं स्वरूप अंतर्धान झालं किंवा लीन झालं. परंतु तेथेही स्वस्वरूपात स्थित राहून, म्हणजे स्वतःच्या कर्तव्याच्या आणि स्वभावाच्या अनुसरून रूपात स्वतःच्या स्थित राहून त्याचं त्यांना भान राहून साईंनी भक्तांना ते साई सदा जागवत राहतात, म्हणजे योग्य मार्ग दाखवत राहतात. चैतन्याने जो अत्यंत भरला, भक्तांच्या हृदयात जो कायमचा ठसला, तो देह काय मरण पावला असा म्हणावा का. मनात हे बोलणं पटत नाही की साई वारले किंवा त्यांनी देह संपवला. हे चुकीचं आहे टेक्निकली. म्हणून हा अनादी म्हणजे आदी नसलेला, म्हणजे ज्याची काही सुरुवातच नाही असा, आणि अनंत म्हणजे ज्याचा अंत नाही असा, म्हणजे जो कधीच कुठे संपत नाही, शेवट नाही ज्याचा असा, ज्याला सुरुवात नाही, ज्याला शेवट नाही, अनादी अनंत असा हा साई विश्वाच्या प्रलयाच्या काळी देखील जिवंत राहील आणि जन्ममरणांच्या संकटात कधीही पडणार नाही. महाराज ज्ञानेश्वर, जे ज्ञानेश्वर माऊली आहेत, तर ते काय मरण पावले का. नाही. त्यांनी जेव्हा संजीवन समाधी घेतली सदेह, तेव्हा त्यानंतर 3 शतकांनी म्हणजे जवळपास 300 वर्षांनी पुन्हा दर्शन दिले ज्ञानेश्वर महाराजांनी सदेह, त्याच देहात. कोणाला. एकनाथ महाराजांना. पैठणच्या एकनाथ महाराजांना त्यांनी दृष्टांत दिला की माझ्या गळ्याला फास बसलेला आहे मुळीचा, जे अश्वत्थ वृक्ष का असं औदुंबर वृक्ष, बहुतेक अश्वत्थ वृक्ष आहे संजीवन समाधीच्या ठिकाणी, का अर्जुन वृक्ष आहे, मला नाव नाही आठवते. तर ही गोष्ट मी सांगतो या इथे संदर्भ आला म्हणून, की ज्ञानेश्वरांनी आळंदीच्या शिवशंकराच्या मंदिराजवळच तिथे दगडांखाली, जमिनीखाली जी भुयार होतं, तिथे संजीवन समाधी घेतली.
म्हणजे ते जिवंत असतानाच त्यांनी तिथे ध्यान लावून ते बसले, योग सामर्थ्याने समाधी घेतली आणि बाहेरून त्या गुहेचे दरवाजे बंद करण्यात आले त्यांच्या इच्छेनुसार. आणि ही गोष्ट 12व्या-13व्या शतकात झाली असणार. आणि नंतर 15व्या-16व्या शतकात म्हणजे जवळपास 300 वर्षांनी जेव्हा एकनाथ महाराज पैठणचे संत झाले, त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत केली. म्हणजे पुन्हा त्यात ज्या काही व्याकरणीदृष्ट्या त्रुटी राहिल्या असतील, ज्या 300 वर्षांच्या काळोखात ती पोथी पास होत होत, कारण की लिखित स्वरूपात व्हायची, कॉपी झेरॉक्स असं काही नव्हतं. त्यामुळे ज्या काही त्रुटी 300 वर्षांमध्ये इतर लेखनिकांकडून, अनुवादकांकडून राहून गेल्या असतील अनवधानाने, तर त्याबद्दल त्यांनी जे काही ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत केली. तसंच त्यांनी भागवताच्या 12 स्कंदांपैकी 11 नंबरचा जो स्कंद आहे, तर त्या एका स्कंदावर एकनाथी भागवत या नावाने भागवत मराठीत लिहिला. म्हणजे मराठी अर्थात ते भागवत ग्रंथातला 11वा स्कंद आणला, लिहून काढला आणि एक्सप्लेन केला डिटेलमध्ये. जसा गीतेवर ज्ञानेश्वरी आहे तसा भागवतावर एकनाथी भागवत आहे, पण तो पूर्ण 12 स्कंदांवर नाही आहे, त्यातल्या फक्त 11व्या स्कंदावर, 12पैकी 11व्या स्कंदावर. कारण की तो एकनाथांच्या दृष्टीने सामान्य जनतेसाठी भक्तिमार्गात पुढे जाण्यासाठी, ईश्वराकडे वळण्यासाठी आणि रोज कसं जगावं, कसं आचरण ठेवावं यासाठी तो आवश्यक आहे. तर तो एकनाथी भागवत ज्यांनी रचला आणि इतरही भारुडं वगैरे, गवळणी वगैरे त्यांनी रचल्या आणि ज्यांना ज्ञान होतं शास्त्रांचं, असे ते संत एकनाथ महाराज पैठणचे, ज्यांनी एकनाथी भावार्थ रामायण लिहिलं, रामायण मराठीत आणलं. तर त्या एकनाथ महाराजांना 300 वर्षांपूर्वी ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली, संजीवन समाधी सदेह, तर त्यांनी स्वप्नात येऊन दृष्टांत दिला किंवा ते प्रत्यक्ष आले त्यांच्या ध्यान अवस्थेत एकनाथांच्या, आणि एकनाथांना सांगितलं की माझ्या गळाशी मुळी आलेली आहे, हे जे मुळं आहेत, रूट्स आहेत झाडाचे, ते फास देत आहेत माझ्या देहाला, तर माझ्या समाधीच्या ठिकाणी. आणि 300 वर्षात तर माझी या ठिकाणातून मुक्तता कर. म्हणजे ती मुळी जी गळ्याला फास देते, माझ्या ध्यानात व्यत्यय आणते, माझ्या योग साधनेत व्यत्यय आणते, अडथळा आणते, त्याला दूर करण्यासाठी तू ये, असं एकनाथांना ज्ञानेश्वरांनी सांगितलं. आणि 300 वर्षांनंतर हे दृष्टांत झाला, जेव्हा एकनाथ अस्तित्वात होते. कारण की एकनाथ ज्ञानेश्वरांच्या काळात नव्हते. आणि मग पैठणहून गेले एकनाथ महाराज आणि त्यांनी तिकडे जाऊन ती मुळी सोडवली. त्याआधी त्यांना समाधी मंदिर सापडत नव्हतं, कारण की मुस्लिम आक्रमणकारी जे आहेत त्यांच्या काळामध्ये तो काळ होता, 300 वर्ष उलटून गेले होते आणि ती समाधी, ते मंदिर कुठे आहे हे आता काही एक्झॅक्ट परफेक्ट लोकेशन काही कोणाला माहीत नव्हतं. तेव्हा काही असं मॅप्स वगैरे नव्हते आणि पाटी वगैरे लावलेली नव्हती. पण त्यांनी ती जागा शोधून काढली स्वतःच्या ज्ञान आणि भक्तीच्या साधनेच्या बळावर एकनाथ महाराजांनी. आणि ज्ञानेश्वरांची ती जागा शोधून जंगलामध्ये, झाडांमध्ये, टेकडीमध्ये, जिथे कुठे असेल तिथून ते मंदिराची जागा शोधून त्या नंदीला त्यांनी, तिथल्या दगडी नंदीला बाजूला व्हायला सांगितलं. तो उठला, तो दगडी नंदी, आणि तिथून आतमध्ये जायला प्रवेशद्वार होतं भुयारात, जिथे संजीवन समाधी ज्ञानोबा माऊलींनी घेतलेली आहे. तर तिथे एकनाथ महाराज गेले आणि आतमध्ये त्यांना दर्शन झालं. 300 वर्षांनंतर एकदाच झालेलं ते दर्शन आहे आणि ते फक्त एकनाथ महाराजांना झालेलं आहे, ज्ञानेश्वरांच्या इच्छेने. आणि ज्ञानेश्वर महाराज तेथे त्यांना काही बोलले, पाहिले असं काही नाही, ते त्यांच्या ध्यान अवस्थेत आहेत. आणि ध्यान अवस्थेतच एकनाथांनी ज्ञानेश्वर माऊलींना पाहिलंय. 300 वर्षांनंतर त्यांचा देह तसाच योग सामर्थ्यावर आहे, कारण की ती संजीवन समाधी आहे. आणि अशा त्यांना जन्ममृत्यूचं काहीही बंधन नाही ज्ञानेश्वरांना. हे उदाहरण इथे लेखक सांगतायत की महाराज ज्ञानेश्वर काही मरण पावलेत का? 3 शतकांनी त्यांनी पुन्हा दर्शन दिले एकनाथ महाराजांना. एकनाथ महाराज ज्ञानेश्वर माऊलींना भेटून आले आणि या जगावर उपकार केले. म्हणजे त्यांची ज्ञानसाधना पुढे
चालू ठेवण्यासाठी योग साधना ज्ञानेश्वरांची ती मुळी त्यांनी बाजूला केली, असा तो प्रसंग आहे खरा घडलेला. आणि परत ती समाधीचं दार बंद झालं वगैरे, आणि ती संजीवन समाधी न अडखळता कोणाच्याही डिस्टर्बन्सशिवाय अजूनही तशीच आहे. तर संतांचं तसं दर्शन होणं यासाठी संत स्वतः त्या पात्रतेचा, पातळीचा, लेव्हलचा असणं, ज्ञानी योगी असणं गरजेचं आहे. तर ज्ञानेश्वरांनी तो अधिकार फक्त एकनाथांना दिला, बाकी कोणाला नाही. आणि तो पण 300 वर्षांनंतर दिला, जेव्हा त्यांनी स्वतःचं सदेह दर्शन घडू देऊ दिलं एकनाथ महाराजांना. तर हा संदर्भ, हा दाखला हेमाडपंत लेखक यांनी इथे दिला आहे की साईंचं मरण जरी देहाचं मरण होतं तर ती पण एक प्रकारे संजीवन समाधीच आहे. त्या देहाला परत पाहण्याची किंवा ते जिवंत होण्याची अशी अपेक्षा करणं हा मूर्खपणा आहे. पण म्हणून साई मरण पावले आहेत असं मानणं हे सुद्धा मूर्खपणा आहे. साईंना मरण नाही किंवा कोणत्याही संतांना मरण नसतं. त्यांचे विचार, त्यांचे आचरण, त्यांच्या लीला जसं ईश्वराच्या लीला आहेत, तसं महात्मा, संत, सद्गुरू यांचं सामर्थ्य असं असतं, त्यांचं ज्ञान आणि त्यांची भक्ती याचं सामर्थ्य असं असतं की ते कधीही सर्वत्र असतात, नेहमी असतात. त्यांना शरीराचं, मरणाचं, जन्माचं बंधन उरत नाही. असे ते कृपावंत एकनाथ महाराज पैठणात, संत तुकाराम महाराज देहू या गावामध्ये, नरसिंह सरस्वती हे आळंदीमध्ये, आळंदीला ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा, आणि समर्थ रामदास स्वामी परळीमध्ये, अक्कलकोट स्वामी अक्कलकोट येथे, आणि माणिक प्रभू हे जे संत आहेत ते हुमणाबाद इथे प्रसिद्ध पावले. तसे हे साई शिर्डीत प्रसिद्ध पावले. ज्याच्या मनात जशी श्रद्धा असेल, ज्याच्या मनात जशी श्रद्धा असेल त्याला आजही तसा या संतांचा अनुभव येत असतो. ज्याचा असा अनुभवाने सिद्ध झालेला प्रभाव त्याला मरणाची स्थिती ती कोठली. भक्तांच्या कार्यात सहाय्य करणाऱ्या साईने मनाला येईल तेव्हा अवतार घेण्यास ते समर्थ आहेत. अशा त्या साईने शिर्डीत देह ठेवला आहे. परंतु तो साई जगातील सर्व स्थावर, जंगम, स्थावर म्हणजे निर्जीव जागीच असणाऱ्या वस्तू, न हलणाऱ्या वस्तू, आणि जंगम म्हणजे हलणाऱ्या अस्थिर चंचल वस्तू, यामध्ये म्हणजे जीवांमध्ये आणि निर्जीवांमध्ये, सजीव निर्जीवांमध्ये स्वतःच्या रूपाने साई भरलेला आहे. आणि मनाला येईल तेव्हा अवतार घेण्यास साई समर्थ आहे. संतजन मूळचेच स्त्रीच्या गर्भाशयाशिवाय प्रगट होणारे असतात. नवनाथांच्या कथेत आपण हे पाहिलं असणार. आपण नवनाथ कथासार आणि भागवत हे सुद्धा लवकरच उपलब्ध करणार आहोत आपल्या चॅनलवर. त्या अनुषंगाने मी इथे हा उल्लेख करतोय. संतजन मूळचे स्त्रीच्या गर्भाशयाशिवाय प्रगट होणारे असतात. मनाला येईल तेव्हा अवतार घेण्यास समर्थ आहे, असे ते संत असतात. आणि मूर्तिमंत ब्रह्मस्वरूप असे पुण्यात्मे परोपकार करण्यासाठी पृथ्वीवर नेहमी अवतार घेत असतात. अवतार घेणाऱ्यांना जन्म मरण स्थिती कधीही येत नसते. आपले कार्य संपले की ते संत, ते अवतार घेणारे पुण्यात्मे, ते अव्यक्तात समरस होत असतात, म्हणजे अदृश्य होतात. देह अवघा 3.5 हात लांब असतो, म्हणजे ही साधारण उंची आहे जी मृत्यूनंतर लांबीमध्ये मोजतो आपण, देह आडवा असल्यामुळे. बाबा काय त्यातच सामावून राहतील का त्या 3.5 हात उंचीमध्ये किंवा लांबीमध्ये? त्यांना विशिष्ट रंगाचे आणि आकाराचे म्हणणे योग्य नव्हे. ज्यांना अणिमा, गरिमा वगैरे 8 प्रकारच्या सिद्धी म्हणजे अष्टसिद्धी प्राप्त झालेल्या असतात, त्यांचे ऐश्वर्य अवतार धारण करून पृथ्वीवर येण्याने किंवा न येण्याने कमी जास्त होत नसते, म्हणजे त्यांची योग्यता कमी जास्त होत नसते. तर ते त्यांचे स्वतःचेच कायम टिकणारे असे ऐश्वर्य असते, म्हणजे जे त्यांना ज्ञान असतं, जे त्यांच्याकडे असलेलं सामर्थ्य असतं, शक्ती असते, असं. अशी त्या संतांची ख्याती आहे. अशा थोर महात्म्यांच्या लोककल्याण हाच त्यांचा प्रगट होण्याचा उद्देश असतो, म्हणजे त्यांचा प्लॅन असतो, त्यांचं टार्गेट असतं, त्यांचं ध्येय असतं. प्रगट झाले की दिसत राहणं आणि अदृश्य होणं हे ओघाने येणारच.
संतजन लोकसंग्रह करण्यासाठी तत्पर असतात, म्हणजे लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी. कारण जन्माबद्दल आणि मरणाबद्दल मिथ्या ज्ञान असणं म्हणजे खोटं ज्ञान खरं मानून बसणं आणि सर्व आत्म्यांचे ऐक्य, शाश्वत स्थिती या गोष्टी स्वप्नातील सुखसंपत्तीप्रमाणे असणं अशी त्यांच्या आजूबाजूची स्थिती असते. म्हणजे संतांच्या आजूबाजूला लोक काय समजतात, संतांना पाहणारे, की हे आत्म्यांचं एकत्र सगळ्या आत्म्यांचा संबंध आहे, सगळे आत्मे परमात्म्याचे भाग आहेत किंवा परमात्म्याशी जोडले आहेत आणि हे शाश्वत असतो आत्मा वगैरे, किंवा जन्माबद्दल आणि मरणाबद्दल त्यांच्या धारणा लोकांच्या या वेगळ्या आहेत. ती स्थिती वेगळी आहे, ती संतांना ते लागू होत नाही. नाहीतरी जो ज्ञानाचा भांडार आहे, म्हणजे जे स्वतःच ज्ञान आहे, सदैव जो आत्मस्वरूपी लीन आहे, म्हणजे जो स्वतःच्या आत्म्याला ओळखतो, स्वतःच्या अस्तित्वाला खऱ्या स्वरूपाला ओळखतो, मी म्हणजे हे शरीर असं जो मानत नाही, शरीराच्या पलीकडे मी जन्म मृत्यूच्या पापपुण्याच्या सुखदुःखांच्या पलीकडे आहे आणि तो मी कोण आहे आणि मी कुठपर्यंत व्यापलेलो आहे हे ज्याला कळलं आहे तो आत्मज्ञानी, आत्मस्वरूपी लीन असा जो आहे सदैव नेहमी, त्याला देहाचे काळजीपूर्वक सांभाळ करणे आणि मरण पावणे हे सारखेच असते, नाही का? असो, कथा पुढे चालव. बाबांचे शरीर पडले आणि दुःखाचा डोंगर कोसळला. शिर्डीभर हाहाकार झाला आणि एकच कहर उसळला. कहर म्हणजे लोकांवर संकट आलं. बाबांचे निर्याण ऐकून, म्हणजे बाबा गेले असं ऐकून, ती बातमी ऐकणाऱ्यांच्या हृदयात बाणाप्रमाणे खोचली. नित्य व्यवसायाला, शिर्डीमध्ये नित्य व्यवसायाला खंड पडला. म्हणजे जे रोजचं व्यवहार आहे, दैनंदिन जीवन सगळे जगताय ते नेहमीप्रमाणे होणं बंद झालं आणि सर्वत्र दाणादाण उडाली. ती अमंगळ वार्ता पसरताच सगळ्यांना वज्राघात झाल्यासारखे वाटले. म्हणजे जणू काही कोणी त्यांच्यावर हत्यार, वज्रासारखं कठोर हत्यार, धारदार हत्यारच मारलंय त्यांना, असं लोकांना वाटलं. विचार करणारे लोक निवांत बसले, कारण की त्यांना काही सुचत नव्हतं. आणि इतरांनी अकांत मांडला, म्हणजे बाकीचे लोक ओरडायला लागले, रडायला लागले, दुःख व्यक्त करायला लागले. प्रेमाच्या अतिरेकाने गहिवर येऊन त्यांचा कंठ दाटला. लोकांच्या डोळ्यातून दुःखाश्रू पाझरू लागले आणि ते शिव शिव हरे असे उद्गारले. घरोघरी गोंधळ झाला आणि एकच गडबड उडाली. छातीत धडधड भरली आणि लोक धडधड मशिदीकडे, साईंकडे धावले. महाराजांचे देहावसान झाले आणि गावकऱ्यांवर अगदी जीवावरचा प्रसंग ओढवला. दसऱ्याचा दिवस 1918 साली. लोक म्हणाले की देवा, किती भयंकर प्रसंग हा, हृदय फाटले ना. जो उठला तो पळतच सुटला. मशीद आणि सभामंडप गच्च भरून राहिले. तेथील परिस्थिती पाहून हृदय फाटू लागले आणि दुःखाने कंठ दाटू लागला. गेले. शिर्डीचे वैभव संपले. सर्व सुख सौभाग्य हरपले. सर्वांचे डोळे अश्रूंनी भरले आणि सगळ्यांचे धैर्य खचले, धीर खचला, संपला. जिची सप्तपुऱ्यात गणती होते, म्हणजे 7 पुरी आहेत, पवित्र सप्तपुरी म्हणजे 7 वेगवेगळ्या प्रकारची स्थानं भारतामध्ये. तर अशा 7 स्थानांमध्येच त्या योग्यतेची गणती होण्यासारखं, तिच्यात मोजली जाण्यासारखी जी पुरी आहे, म्हणजे जे स्थान आहे, जे गाव आहे, आणि जिला बाबा द्वारकामाई असे सदा निश्चयाने म्हणत असत, त्या मशिदीची काय महती. निर्याण म्हणजे हे जग सोडून जाणं असो, की निर्वाण म्हणजे पूर्ण आणि शाश्वत अशी शांती किंवा विश्रांती असो. निर्याण असो म्हणजे मरण येणं असो, किंवा निर्वाण असो म्हणजे शाश्वत शांती मिळणं असो, की निधन असो. द्वारका हे सायुज्य मुक्तीचे ठिकाण आहे. मुक्तीचे 4 प्रकार आहेत. त्यातलं हे द्वारकामाई. द्वारका म्हणजे कृष्णाची द्वारका असा इथे अर्थ नाही आहे. फिजिकल फॉर्ममध्ये द्वारकामाई म्हणत होते मशिदीला साईनाथ. तर त्या द्वारकामाईबद्दल, त्या मशिदीच्या ठिकाणाबद्दल जिथे साईंचं प्रत्यक्ष राहणं होतं, भक्तांना मार्गदर्शन करणं होतं, दर्शन देणं होतं, तर ते स्थान, ती द्वारकामाई, ती मशीद जिचं नाव द्वारकामाई होतं, ते सायुज्य मुक्तीचं ठिकाण आहे असं लेखक लिहितो. सायुज्य मुक्ती हे मुक्तीच्या 4 प्रकारांपैकी एक मुक्ती आहे. सामिप्य मुक्ती, सायुज्य मुक्ती, सारूप्य मुक्ती आणि सालोक्य मुक्ती असे मुक्तीचे 4 प्रकार आहेत. सालोक्य मुक्ती म्हणजे
ईश्वराच्या लोकात, जिथे ईश्वर राहतो, प्रत्यक्ष लीला करतो श्रीकृष्ण भगवान परमेश्वर, तर त्या लोकात म्हणजेच गोलोक वृंदावन धामात, जे या पृथ्वीपासून खूप दूर आहे, सगळ्या ग्रहमंडळांपासून दूर आहे, फिजिकल फॉर्मच्या पलीकडे आहे, तर त्या गोलोक वृंदावनात सालोक्य म्हणजे त्या लोकात, ईश्वराच्या लोकात जाऊन राहणं आत्म्याने कायमसाठी, त्या प्रकारची जी मुक्ती एखाद्या आत्म्याला मिळाली म्हणजे त्याला सालोक्य मुक्ती मिळाली असं म्हटलं जातं. दुसरी आहे सारूप्य मुक्ती. सारूप्य म्हणजे ईश्वराच्या रूपासारखं, जसा कृष्णाचा किंवा विष्णूचा किंवा रामाचा जो कोणी तुम्ही आराध्य भजतात, प्रार्थना करतात, ज्याला मानतात, त्या तुमच्या मानलेल्या स्वरूपाच्या ईश्वराच्याच रूपात तुमचं आत्मा त्या रूपाचा होणे, म्हणजे जसे ईश्वराला 4 हात असतील, चतुर्भुज असा तो असेल, अस्त्रशस्त्र धारण केलेला दिव्य देहाचा, तसाच तुमचा आत्माही बनेल. हे आत्म्याला जे मुक्ती मिळते ती या प्रकारची असते, तिला म्हणतात सारूप्य मुक्ती. सालोक्य मुक्ती आणि सारूप्य मुक्ती या 2 झाल्यात. आता तिसरी आहे सायुज्य मुक्ती, जे इथे सांगितले आहे. सायुज्य मुक्ती म्हणजे ईश्वराच्या रूपातच विलीन होणं आत्म्याने, ती मुक्ती म्हणजे कायमसाठी. त्याला पुनर्जन्म नाही, त्याला सुखदुःख नाही, त्याला स्वतःचा देह, दिव्य देहही नाही. तो सालोक्य नाही आहे, तो सारूप्य नाही आहे, तो सायुज्य आहे. आणि आणखीन एक चौथी मुक्ती. अशा या 4 प्रकारच्या मुक्त्या आहेत. तर या प्रकारे ही सायुज्य मुक्ती हे द्वारकामाईचं ठिकाण म्हणजे ईश्वराच्या अधीन होणं, आत्मा ईश्वरातच तल्लीन होणं, परमात्म्याचा अंश बनून जाणं पुन्हा एकदा, हे मुक्ती देण्याचं ठिकाण, सायुज्य मुक्तीचं ठिकाणच ही द्वारकामाई आहे असं इथे म्हटलं गेलं आहे. सारूप्य, सालोक्य, सायुज्य आणि आणखीन एक, अशा या 4 मुक्त्या आहेत. तर ज्याला ईश्वराचे सतत ध्यान आहे त्याला तेथे जागा मिळत असते. चौथी उरलेली मुक्ती होती सामिप्य मुक्ती, म्हणजे ईश्वराच्या जवळ आत्म्याला निवास मिळणं. सालोक्यमध्ये ईश्वर ज्या लोकात आहे, गोलोक वृंदावनात, तिथे, किंवा प्रभू श्रीराम हे साकेत धामात आहे, साकेतपुरीत अयोध्येमध्ये, तर तिथे आत्म्याला स्थान मिळणं, त्या लोकावर, त्या ग्रहावर, लोक म्हणजे ग्रह लोकावर, त्या ठिकाणाला जी मुक्ती मिळते आत्म्याला, त्या ठिकाणात राहण्याची, ती आहे सालोक्य. आणि सामिप्य ही म्हणजे त्या ईश्वराच्या प्रत्यक्ष जवळ आत्म्याचं कायमचं राहणं, ही सामिप्य म्हणजे समीपता, जवळीकता. आणि सारूप्य म्हणजे ईश्वराचं रूप होऊन जाणं, स्वतः ईश्वर जसा आहे त्या रूपात आत्मा होणं. आणि या तिघांपेक्षाही जरा वेगळी आणि महत्त्वाची वाटणारी माझ्या दृष्टीने अशी सायुज्य मुक्ती. तर ही द्वारकामाई सायुज्य म्हणजे ईश्वरामध्येच विलीन होणं आत्म्याने. तर हे त्या मुक्तीचं ठिकाण ही द्वारकामाई मशीद आहे, जिथे साई होते. ज्याला ईश्वराचे सतत ध्यान आहे त्याला तेथे जागा मिळत असे, असं लेखक हेमाडपंत लिहित आहे. तो हा गुरुराज साईनाथ, भक्त कनवाळू बापमाय, भक्तांचे विश्रांतीचे स्थान आणि त्याची आठवण सारखी येत असते. बाबांशिवाय शिर्डी ओस झाली, दाही दिशा शून्य आणि उदास झाल्या. प्राण गेल्यावर शरीराला जी अवकळा येते तशी आता शिर्डीला अवकळा आली, म्हणजे तिथे काही अस्तित्व, चैतन्य उरलंच नाही. तळ्यातील पाणी सुकून गेल्यावर जसे आतील मासे तळमळतात तसे शिर्डीचे लोक कळाहीन आणि उद्विग्न झाले. जसे कमळाशिवाय सरोवर आणि पुत्राशिवाय घर किंवा दिव्याशिवाय मंदिर, तसा मशिदीचा परिसर शून्य झाला. घरातील कर्त्या पुरुषाशिवाय जसे घर, राजाशिवाय जशी राजधानी, द्रव्या वाचून जसा खजिना, तशी बाबांशिवाय शिर्डी जणू काय अरण्य झाली, जंगल झाली. तान्ह्या बाळाला जसे आईचे आणि चातक पक्ष्यांना जसे मेघाच्या पाण्याचे म्हणजे ढगाच्या पावसाच्या पाण्याचे प्रेम असते, तेच प्रेम शिर्डीच्या लोकांना आणि भक्तांना बाबांचे होते. आता शिर्डी कळाहीन, मेल्यासारखी हीन दीन झाली. पाण्याशिवाय जसे मासे तसे लोक तळमळू लागले. पत्नीला तिच्या नवऱ्याने सोडले असताना, किंवा दूध पिणाऱ्या मुलांना आईने टाकले असताना, किंवा गायीची वासरे चुकली असताना त्यांची जशी स्थिती होते तशी शिर्डीतील लहान थोर सगळ्याच मंडळींची स्थिती झाली. शिर्डीच्या सगळ्या लोकांची
अनिवार दुःखावस्था, अनिवार म्हणजे निवारता येणार नाही इतक्या खोल दुःखात ते बुडले. अशा अवस्थेत त्या दुःखावस्था झाली सगळ्यांची आणि ते गल्लोगल्ली अस्ताव्यस्त चारी बाजूंना सगळे पळत सुटले. साईंमुळे शिर्डी पवित्र होती, साईंमुळे शिर्डीचा इतिहास होता, साईंमुळे शिर्डी क्षेत्र झाले होते, तीर्थक्षेत्र. साईबाबा सर्वांचे आश्रयस्थान होते. कोणी मोठ्याने रडू लागले, कोणी तेथे लोळण जमिनीवर घेऊ लागले आणि कोणी बेशुद्ध पडले. अशा प्रकारे लोक दुःखित झाले. डोळ्यातून दुःखाश्रूंच्या धारा वाहत स्त्री पुरुष उद्विग्न झाले, म्हणजे त्यांचं मनावरचा थारा उरला नाही, ते उद्विग्न झाले, सैरभैर झाले आणि अन्न पाणी सोडून ते अगदी केविलवाणे झाले. बाबांची ती स्थिती पाहून गावकऱ्यांच्या दुःखांची पराकाष्ठा झाली आणि सर्व आबालवृद्ध, आबाल म्हणजे लहान मूल आणि वृद्ध म्हणजे अनुभवी ज्येष्ठ व्यक्ती, असे सर्व भक्तांच्या मनात अत्यंत अशांतता प्राप्त झाली, म्हणजे शांती हरवली. जेथे ऐकायला रसपूर्ण गोड कथा असायच्या, जेथे रोज अनेक प्रकारचा आनंद असायचा, जेथे चटपट आत शिरायला मिळत नसायचे एवढी गर्दी असायची, ती मशीद आता ओसाड दिसू लागली. ज्या शिर्डीत पूर्वी नित्याची सगळी भरभराट होती त्याला मूळ कारण साईबाबाच होते. म्हणून ते साईबाबाच गेल्याने, देह अवस्थेतून दूर झाल्याने गावकऱ्यांच्या मनाला हळहळ वाटू लागली. हे आनंदाचे मूळ असलेल्या आणि मूर्तिमंत आनंदच असलेल्या साईनाथा, तुम्ही भक्तांचे कार्य करण्यासाठी देह धारण केला आणि तो देह धारण करण्याचा हेतू उद्देश संपल्यानंतर या शिर्डी नगरीत आहाहा तुम्ही देह टाकला. अरे रे, मनाचा गोंधळ झालेल्या आम्हाला तुम्ही अष्टौ प्रहर रात्रंदिवस 24 तास आळस न करता कळकळीचा हितोपदेश करत होता. परंतु जसे पालथ्या घड्यावर पाणी तसा आम्हाला केलेला तो उपदेश वरच्यावर वाहून गेला आणि थेंबही आमच्या जाग्यावर राहिला नाही. म्हणजे आम्ही तुमच्या उपदेशातून काही विशेष शिकलो नाही. तुम्ही कोणाला टोचून बोलतात तर लगेच मला दुखणे येते, असं साईबाबा तुमचे आम्हाला परोपरीने सांगणे होते, परंतु ते आम्ही मानले नाही. असे तुमचे कितीतरी अपराधी आहेत की ज्यांनी तुमचे हे हिताचे शब्द मानले नाहीत, त्याप्रमाणे आचरण ठेवले नाही. त्यांच्या आज्ञाभंगाचे प्रायश्चित्त तुम्ही असे फेडले का? बाबा, या सगळ्यांच्या पापांचे माप भरले का? तेव्हा आता पश्चाताप करून काय उपयोग? आता आपले भोक्तृत्व म्हणजे जे भोगायचं आहे ते आपले आपण भोगले पाहिजे. त्यामुळेच आम्हाला कंटाळला आणि पडद्याआड झाला का? काळाने म्हणजे मृत्यूने आमच्यावर पहा अवचितपणे हा कसा घाला घातला. कानी कपाळी ओरड करून तुमच्या घशाला कोरड पडली आणि आमची बेपर्वाई पाहून वाटते की तुमच्या मनाला वीट आला, कंटाळा आला, म्हणून आमच्यावर तुम्ही रुसला आणि पूर्वीचे सारे प्रेम विसरला. की आज ऋणानुबंध म्हणजे आपलं नातं संपलं, की प्रेमाचा पान्हा ओसरला. काय झालं? आपण इतक्या चटकन जाल असे जर आधी समजले असते तर फार बरे झाले असते. लोक आधी सावध राहिले असते. आम्ही सगळे सुस्त राहिलो, झोपा घेत स्वस्थ बसलो, दुर्लक्ष केलं आणि अखेर आम्ही फसलो. असे असून नसून आम्ही सारखेच. आम्ही गुरुद्रोही झालो, म्हणजे गुरूंची आज्ञा पाळली नाही आयुष्यात कधी, वेळी काहीच केले नाही, स्वस्थ बसावे तर तेही आमच्याकडून घडले नाही. लांब लांबून शिर्डीला जावे आणि तेथेही चकाट्या पिटत बसावे, म्हणजे व्यर्थ टाईम फुकट घालवला, वेळ व्यर्थ गेला आमचा जगण्याचा. तीर्थक्षेत्री आलो शिर्डीसारख्या, हे मुळातच आम्ही विसरावे आणि इथेही मनाला वाटेल तसे आम्ही वागावे, हे आमचं वागणं. ज्ञानी, अभिमानी, भावार्थी आणि तार्किक. ज्ञानी म्हणजे ज्यांना ज्ञान आहे असे लोक. अभिमानी म्हणजे जे स्वतःच्या वागण्याला, असण्याला, अस्तित्वाला सत्य मानून त्यानुसारच आचरण करता आहे, अभिमान धरून. भावार्थी म्हणजे ज्यांना भाव आहे, जे भक्त आहेत ते. आणि तार्किक म्हणजे जे लॉजिक शोधताय, तर्क शोधताय, असे तर्क करत आलेले. असे नाना प्रकारचे भक्त होते. परंतु साईबाबा त्यांना त्यांच्या खऱ्या रूपाने अवघे एकच मानत असत. कमी अधिक भेद करणे साईंना ठाऊक नव्हते. जगात ज्यांना भगवंताशिवाय दुसरा पदार्थच दिसत नव्हता त्यांची पाहण्याची दृष्टी अशी असल्याने ते आपणा स्वतःलाही वेगळे मानत नव्हते. भक्त हेही ईश्वर आहेत आणि गुरुही ईश्वराहून वेगळे नाहीत. परंतु भक्त आणि गुरु या दोघांनाही आपापल्या स्वरूपाचा विसर पडल्याने एकमेकांमध्ये भेद उत्पन्न होतो, वेगळेपणा उत्पन्न होतो. वस्तुतः आपण ईश्वरच आहोत, परंतु परमार्थाच्या रूपरेषेचे विस्मरण होणे
हेच या भेदाचे लक्षण असते. म्हणजे आपण विसरून जातो परमार्थाला, ईश्वर स्वरूपाला, म्हणून आपण वेगळे पडतो. आणि अधःपतन ते हेच होय. सार्वभौम राजाला आणि भिक्षेसाठी दारोदारी जात असल्याचे, सार्वभौम राजा म्हणजे एक मोठा राजा आहे, ज्याच्याकडे खूप संपत्ती, खूप त्याच्याकडे सत्ता आहे, ज्याला कोणी हरवणार नाही असा जो सार्वभौम राजा आहे, ज्याच्या राज्याला कोणी चॅलेंज करणार नाही असा जो राजा आहे, अशा कोणत्याही राजाला आपण भिक्षेसाठी दारोदार जात असल्याचे स्वप्न पडते. परंतु झोपेतून जागे झाल्यावर आपल्याला आपल्या मूळ अवस्थेतच असल्याचे तो राजा पाहतो. म्हणजे सुखसंपन्न, सर्वशक्तिमान असा तो स्वतःला पाहतो. जागे असताना जे एखाद्या कामात गुंतणे असते तेच स्वप्नात असताना थांबले जाते. म्हणजे जागेपणी जो स्वतःला राजा आहे असं सत्य समजतो, तो झोपेत स्वप्नामध्ये ते तसं तो मानू शकत नाही, ते थांबून जातात त्याचे विचार. स्वतःच्या अनुभवाने आलेली खरी जाग म्हणजेच पूर्ण अद्वैतात लीन होणे होय. अद्वैत म्हणजे जिथे द्वैत नाही आहे, म्हणजे मी तूपणा नाही आहे, म्हणजे मी वेगळा तू वेगळा, अहंकार असं काही नाही आहे. भक्त वेगळा, ईश्वर वेगळा, गुरु वेगळा, शिष्य वेगळा, असा द्वैत भाव, दुजेपणा नाही आहे, अद्वैतवाद आहे तिथे. म्हणजे सगळं काही परमात्म्याचंच स्वरूप आहे. पूर्ण अद्वैतवादात लीन होणं हीच खरी जाग आहे, म्हणजे खरं ज्ञान आहे. ज्ञानी अज्ञानी अशा सर्व आश्रितांवर बाबांचे, साईंचे अत्यंत प्रेम होते. आश्रित म्हणजे ज्यांना साईंना जे शरण आलेले आहेत, असे आश्रयाला आलेले, त्यांना जीवापेक्षाही जवळचे साई मानत असत. सगळ्यांना, ज्ञानी लोक असो किंवा अज्ञानी भक्त असो, तेथे यत्किंचितही साई भेद करत नसत. ते मनुष्य रूपाने देवच होते अशी जरी प्रचिती मिळाली होती तरी त्यांच्या लाड करण्याला ते सर्व भक्त बळी पडले. कोणाला धनसंपत्ती साईंनी दिली, तर कोणाला संसार सुख आणि संतती म्हणजे मुलाचं मुलीचं सुख दिलं, अपत्याचं सुख दिलं, की ज्यामुळे त्यांना मोह पडला भक्तांना आणि ते ज्ञानप्राप्ती मागवून घेण्याला मुकले, म्हणजे विसरून गेले. बाबा कधी कोणाबरोबर हसले तर त्याच्या अंगात अभिमान दाटत असे की बाबांचे आपल्यावरच अलौकिक प्रेम होते, जे ते दुसऱ्यावर दाखवत नसत. तेच जर कोणाला बाबा रागाने बोलले तर म्हणत की तो त्यांचा आवडता नव्हे, आम्हाविषयीच त्यांना आदर आहे साईंना, इतरांना ते तो मान देत नसतात. असाच आम्ही नंबर लावला असता बाबांच्या ते स्वप्नीही नसता. आम्ही उगाच स्वतःचे हित गमावून बसलो आणि कर्तव्य करणं, भक्ताप्रमाणे वागणं आम्ही विसरलो. दैवयोगाने परब्रह्माची सगुण मूर्ती उशाजवळ म्हणजे अगदी जवळ असून खऱ्या कामाचा म्हणजे जे परमार्थ प्राप्तीचा किंवा ईश्वराकडे जाण्याचा जो ज्ञानमार्गाचा आहे तो विसर होऊन, भक्तिमार्गाचा विसर होऊन थट्टा मस्करीकडे आमची आवड आम्ही धरली. आणि शिर्डीत येताच बाबांचे दर्शन घ्यावे, अवघे फळ फूल समर्पण करावे, परंतु दक्षिणा मागताच कच खावी. म्हणजे साईंनी दक्षिणा मागितली तर माघार घ्यावी आणि त्या ठिकाणी राहूच नये, अशी आमची गत झाली. म्हणजे आम्ही खरं भक्त नाहीत असं लेखक सगळ्या भक्तांच्या वतीने त्या प्रसंगाचा भावनेचा विवरण करताना साईंच्या निर्याणानंतरचं स्वतःच्या स्थितीचं सांगतो आहे, वर्णन करतोय. हितावादाच्या म्हणजे स्वतःच्या हिताच्या गोष्टी सांगत असताना आमची क्षुद्र दृष्टी, क्षुद्र म्हणजे छोटी, क्षुल्लक, कमी दर्जाची दृष्टी पाहून, खरेच बाबा तुम्ही कष्टी झालात आणि निजधामाला म्हणजे स्वतःच्या निवासस्थानी कायमसाठी निघून गेलात का? आता आपली ती स्वानंदात मग्न झालेली स्थिती पुन्हा आमच्या डोळ्यांना दिसेल का? ती आनंदमय मूर्ती गेली, हरवली, आता जन्मजन्मांतरीही पाहता येणार नाही. अरे अरे, आमचे अघोर कर्म पहा. अघोर म्हणजे अनिष्ट, चुकीचे असे वागणं, कर्म पहा. हातीचा साई सखा, हातीचा म्हणजे हाताजवळ असलेला, अगदी समोर असलेला साई सखा मित्र आम्ही गमावला. कोणत्याही हेतूशिवाय पाझरणाऱ्या त्याच्यासारख्याला आम्ही पारखे झालो म्हणजे दुरावलो, आम्ही त्याला गमावून बसलो. कोणाला त्रास देणे बरे नव्हे, त्यामुळे मला दुःख होते, असं साईबाबा म्हणत होते जेव्हा ते
सदेह होते तेव्हा. हे बाबांचे म्हणणे मनात आणले नाही आम्ही आणि आम्ही एकमेकांशी यथेच्छ भांडणे केली. भक्तांना आणि अभक्तांना त्रास देता देता आम्ही साईनाथांना गमावून बसलो. त्याचा आता पश्चाताप होतो आणि त्यांच्या उपदेशाच्या गोष्टी आम्हाला आठवतात. साईबाबा म्हणाले होते, 8 वर्षांचा बाळ होऊन या जगात मी नंतर प्रगट होईन, असे महाराजांनी भक्तांना सांगितले होते. पहा, मूळ पोथीचा उपोद्घात, जी ओवीबद्ध पोथी आहे मराठीतली, हा त्याचा अर्थ असलेला आपण ग्रंथ वाचतोय, पण मूळ जी पोथी आहे जी आपल्याला उपलब्ध होईल ऑनलाईन किंवा शिर्डी समाधी मंदिराच्या परिसरात दुकानात, तर ती ओवीबद्ध आहे, जी इंटरनेटवरही उपलब्ध आहे. तर ती मूळ पोथी तिचा उपोद्घातात असं लिहिलं आहे, ज्यात पृष्ठ क्रमांक 2वर कैलासवासी काकासाहेब दीक्षित याबद्दल लिहितात की या लेखकाजवळ महाराजांनी स्वतः एकदा असे उद्गार काढले होते की आता आपण जाऊ, म्हणजे हा देह साई ठेवतील आणि ते 8 वर्षांचे होऊन येऊ, म्हणजे 8 वर्षांचा बाळ रूपात आम्ही येईल परत असं. येथे वाचकांनी 8 वर्षांचे होऊन हे शब्द नीट लक्षात ठेवावे. याचा अर्थ 8 वर्षांच्या बालकाच्या रूपाने साई पुन्हा प्रगट होऊ असं म्हणत आहे, असा याचा स्पष्ट अर्थ होतो. असं त्या मूळ पोथीत, ओवीबद्ध पोथीच्या उपोद्घात या भागामध्ये सुरुवातीला सांगितलेलं आहे. काकासाहेब दीक्षित असं म्हणाले. ही नोंद घ्यावी. हे संतांचे शब्द आहेत. कोणी ते विनाकारण मानू नयेत, म्हणजे उगाच म्हणाले असतील साई असं काही मानण्याचा अर्थ नाही आहे. कृष्णावतारात श्री विष्णूंनी अशीच करणी केली होती. देवकी मातेपुढे बंदीशाळेत 8 वर्ष वयाची सुंदर तेजस्वी रूप असलेली, 4 हात असलेली, शस्त्र धारण केलेली कृष्णाची, श्री विष्णूची मूर्ती प्रगट झाली. तेथे कारण पृथ्वीला झालेले पातकी लोकांचे ओझे हरण करणं असं होतं, कृष्णाच्या जन्म घेण्याचा, अवतार घेण्याचं. तर येथे साईंचं, येथे दीन भक्तांचा उद्धार करणं हा हेतू होता. तेव्हा आपण मनात शंका कशाला करावी? संतांच्या कौशल्याची आपल्याला कल्पना करता येत नसते. हा काय एका जन्माचा निश्चय नव्हे, तर पूर्वीच्या 72 पिढ्यांचा ऋणानुबंध आहे, असे बाबांनी भक्तांना गोष्टींच्या ओघात एकदा सांगितले होते. असा प्रेमाचा फास लावून, म्हणजे प्रेमाचा जिव्हाळ्याचा नातं लावून महाराज प्रवासाला गेले आहेत असे वाटून ते पुन्हा परत येतील, असा भक्तांना त्यावेळी मनात पूर्ण विश्वास आहे. कित्येकांना ते प्रत्यक्ष दर्शन देतात, पुष्कळांना स्वप्नात आजही अनुभव देतात आणि अनेकांना गुप्तपणे चमत्कार आजही साई दाखवतात. अभाविकांना ते गुप्त असतात, म्हणजे जे भक्त नाही, भाविक नाही, जे त्या साईंवर विश्वास ठेवत नाहीत, श्रद्धा ठेवत नाही किंवा मानतच नाहीत, अशांसाठी साई गुप्तच आहेत, त्यांना ते दिसतच नाहीत. परंतु भाविक भक्तांना ते आपल्या जागीच दिसतात. जशी ज्याची मनाची भावना असते तसा त्याला अनुभव असतो. चावडीत ते गुप्त रूपाने, मशिदीत ब्रह्मरूपाने, समाधी मंदिरात समाधी घेतलेल्या रूपाने आणि सर्वत्र सगळ्या जगात सुखरूपाने, आनंदरूपाने ते असतात. म्हणून भक्तांनी आता आपल्या मनात हाच विश्वास धरावा की साई समर्थांच्या या जगात राहण्याला व्यत्यय नाही, खंड नाही, म्हणजे ते अखंडपणे राहतच आहेत आजही. त्यांचे येथील राहणे अखंड आणि अक्षय आहे. अक्षय म्हणजे ज्याचा क्षय होणार नाही, कमी होणार नाही, म्हणजे ते कायम सदोदित आहेत. देव आपल्या निजधामाला जातात. निजधाम म्हणजे स्वतःच्या धामाला, स्वतःच्या लोकात जातात, अव्यक्तात जातात. परंतु संतांना येथेच ब्रह्मत्व प्राप्त होत असते. त्यांना जाणे येणे ठाऊक नसते. ते येथेच आनंदात एकरूप होऊन जातात. म्हणून सगळ्या लहान मोठ्यांना नम्रतापूर्वक नमस्कार करून आता विनंती करतो, ती उत्सुक चित्ताने ऐका. ज्यांची उत्तम कीर्ती आहे अशांची संगती घडो. गुरुच्या चरणी निष्काम प्रीती जडो. गुरुच्या गुणांचे वर्णन करण्याकडे आसक्ती आणि निर्मळ भक्ती उत्पन्न होवो. गुरुच्या पायी कधीही न तुटणारी भक्ती जडो. स्नेहसंबंध वेगळे न होवोत आणि भक्त रात्रंदिवस सुखसंपन्न राहोत. असो. पुढे साईबाबांच्या त्या देहाची योग्य विल्हेवाट कशी लावावी याचा विचार बाबांचे शिष्य आणि भक्तगण, गावातील सर्व लोक करू लागले. 1918 दसऱ्यानंतर, देह ठेवल्यानंतर श्रीमंत बापूसाहेब बुट्टी
बुट्टी हे आडनाव आहे. हे मोठे भाविक भक्त होते. पुढील भविष्याचे स्मारक म्हणून जणू काय त्यांनी तो टोलेजंग सुखकारक वाडा कायमचा बांधून ठेवला. पुढे ते शरीर कुठे असावे या विषयावर 36 तास साईंनी देह ठेवल्यानंतर, निर्याण झाल्यानंतर 36 तास म्हणजे जवळजवळ 1.5 दिवस रात्र आणि परत 1 दिवस असा विचार होऊन सगळ्यांचा जे होणार होते ते घडले. एक म्हणे की या प्रेताला म्हणजे साईंच्या देहाला आता हिंदूंना स्पर्श करू देऊ नये, ते समारंभपूर्वक मुसलमानांच्या कबरस्थानी नेऊया. दुसरा म्हणे की हे प्रेत उघड्या जागेवर नेऊन ठेवावे, तेथे एक सुंदर कबर बांधावी आणि त्या कबरेतच त्यात ते कायमचे ठेवावे. खुशालचंद मारवाडी आणि अमीर शक्कर यांचाही हाच विचार होता. परंतु हे शरीर वाड्यात पडो असं स्वतः खुद्द जिवंतपणी साईबाबांचेच उद्गार आहे. साईबाबाच म्हणाले होते की माझं हे शरीर वाड्यात पडो. रामचंद्र पाटील मोठे करारी म्हणजे पक्क्या निश्चयाचे आणि कार्यक्षमतेचे होते. तेही एक ग्रामाधिकारी होते आणि बाबांचे प्रेमळ उपासक होते. रामचंद्र पाटील ते गावकऱ्यांना म्हणाले की तुमचे विचार काहीही असोत, आम्हाला ते मुळीच मान्य नाहीत. बाबांना वाड्याबाहेर इतर ठिकाणी क्षणभरही ठेवू नये. असो, हिंदू आपल्या धर्माप्रमाणे आणि मुसलमानही तसाच त्यांच्या धर्माप्रमाणे विचार करू लागले. काय योग्य होईल आणि काय नाही अशा प्रकारची चर्चा सबंध रात्रभर त्या दिवशी झाली. इकडे लक्ष्मण मामा आपल्या घरी पहाटेच्या गाढ झोपेत असताना, रात्र जेव्हा संपत आली तेव्हा पहाटे म्हणजे दसऱ्याची ती रात्र संपली, साईंनी देह ठेवला, तो दिवस गेला, ती रात्र गेली आणि मग उजाडायला लागलं पहाटेच्या वेळेस. तेव्हा ते जे लक्ष्मण मामा आपल्या घरी होते झोपेत, तेव्हा बाबा त्यांचा हात धरून दृष्टांत देऊन स्वप्नात येऊन म्हणाले, उठ, चल लवकर, आज बापूसाहेब जोग येणार नाही, मी मेलोच आहे असे तो समजतो. नित्याच्या तुझ्या पूजेबरोबर तू माझीही काकड आरती म्हणजे पहाटेची आरती कर, असं साई दृष्टांत देऊन स्वप्नात येऊन पहाटे म्हणाले लक्ष्मण मामांना. हे ऐकून लगेच नेहमीप्रमाणे पूजा साहित्य घेऊन लक्ष्मण मामा वेळेवर मशिदीत आले आणि पूजा करण्यासाठी तयार झाले. ते शिर्डीचे ग्रामजोशी होते. ग्रामजोशी म्हणजे गावकरी एखाद्या गावामध्ये लोकांची ज्योतिषाची कृत्ये, भविष्य वगैरे सांगणं, पंचांग मुहूर्त सांगणं, काढून देणं वगैरे असे कामं करणारे असे ते ग्रामजोशी पदावरचे अधिकारी होते. कोण? लक्ष्मण मामा. आणि माधवरावांचे ते सख्खे मामा होते म्हणून त्यांना मामा म्हणायचे, लक्ष्मण मामा. दररोज प्रातःकाळी ते बाबांची पूजा करत असत. जेव्हा बाबा सदेह होते तेव्हा हे लक्ष्मण मामा मोठे कर्मठ ब्राह्मण होते. कर्मठ ब्राह्मण म्हणजे आचार विचार शुद्ध, सोवळ्या ओवळ्यानुसार धर्मशास्त्रात जसं लिहिलं आहे त्यानुसार जगणारे, पूजा वगैरे करणारे असे होते. पहाटे स्नान करून धुतलेले वस्त्र नेसून ते बाबांचे दर्शन घेत असत. पाय धुवून साईंचे गंध आणि अक्षता वाहून ते नेहमी फुले, पाने आणि तुळशी अर्पण करत असत आणि धूप दीप म्हणजे दिवा ओवाळून, निरांजन वगैरे नैवेद्य दाखवून आणि मग ते दक्षिणा साईंना देत असत. असं ते रोज करत असत जेव्हा साई जिवंत होते, सदेह होते. प्रार्थनापूर्वक साष्टांग नमस्कार करून बाबांचा आशीर्वाद घेतल्यावर सगळ्यांना गंध लावून प्रसाद देऊन मग ते जात असत. लक्ष्मण मामा, माधवरावांचे मामा. तेथून पुढे मग ते कुठे जायचे तर ते गणपतीच्या मंदिरात गणपती, शनिदेव, शंकर, अंजनीपुत्र मारुतीराय म्हणजे हनुमान यांचेही ते पूजन करत. अशा प्रकारे सर्व गावातल्या देवतांची पूजा झाली. हे जोशीबुवा पूजा निष्ठेने करत असत. म्हणून बाबांच्या त्या प्रेतालाही, ज्याला प्रेत म्हणणंही चुकीचं आहे, पण त्या देहाला देह ठेवल्यावर साईंनी तो जो देह होता त्या प्रेतालाही त्यांनी प्रेमभावाने पूजा करण्यासाठी आणली. मामा आधीच निष्ठावान होते. त्या लक्ष्मण मामांची निष्ठा होती, साईंवर श्रद्धा होती. त्यात हा साक्षात दृष्टांत झाला. म्हणजे स्वप्नात येऊन त्यांना साईंनी सांगितलं पहाटे की माझी पूजा करायला ये. बाकीचे लोक पूजा करायचं विसरून गेले. त्यांना वाटलं की मी देह सोडला, पण तसं नाही, मी इथेच आहे, त्यामुळे माझी पूजा कर
असं साईंनी त्यांना सांगितलं, म्हणून ते आलेत. म्हणून हातात काकड आरती घेऊन, म्हणजे पहाटेच्या आरतीचं पूजेचं साहित्य घेऊन ते आले आणि बाबांना साष्टांग म्हणजे पूर्ण आडवं पालथं झोपून नमस्कार दंडवत घातलं लक्ष्मण मामांनी. साईंच्या तोंडावरचं पांघरलेलं वस्त्र दूर करून बाबांचे प्रेमपूर्वक दर्शन घेतलं. हातपाय धुवून साईंचे हातपाय धुवून घेतले. त्या देहाचे शुद्ध आचमन करून देऊन यथाविधी पूजन उरकले. त्यावेळी मौलवी आदी करून मुसलमान लोकांनी साईंच्या त्या देहाला स्पर्श करण्याला विरोध केला लक्ष्मण मामांना. परंतु लक्ष्मण मामांनी त्यांचे काहीही ऐकले नाही आणि बाबांना गंध लावले आणि सबंध पूजाही संपवली. कलेवर असले, कलेवर म्हणजे मृतदेह असला तरी ते साई समर्थांचे आपल्या आराध्य दैवताचे कलेवर आहे. ते हिंदूंचे की मुसलमानाचे हा विचार मामांच्या स्वप्नीही नव्हता. ते पूज्य शरीर जिवंत असताना त्या पूजेचा केवढा समारंभ होता. तेच आता प्रेत झाले म्हणून पूजेचे वैभव नुसते औपचारिक नव्हते, वरवरचे किंवा बळजबरी ओढून ताणून आणलेली पूजा नव्हती. त्यातून बाबांची ती स्थिती पाहून मामा आधीच दुःखाने खिन्न होते. पुनर्दर्शन म्हणजे पुन्हा दर्शन होणार नाही या देहाचं, हे पुनर्दर्शन दुर्लभ म्हणजे दुर्मिळ होईल, म्हणजे कधीही दिसणार नाही असं होईल. म्हणून अखेरचे पूजन करण्यास ते आले. डोळे अश्रूंनी भरले. लक्ष्मण मामांना बाबांची ती स्थिती, तो देह असा पाहावेना, पाहवत नव्हतं, त्यांना सहन होत नव्हतं. त्यांचे हातपाय कापू लागले लक्ष्मण मामांचे आणि मन उदास झाले. असो, वळलेल्या मुठी, साईंच्या देहाच्या वळलेल्या हाताच्या मुठी उघडून त्यात विडा आणि दक्षिणा नेहमीप्रमाणे सदेह असताना, सजीव असताना साई जशा अवस्थेत होते तसं ज्याप्रमाणे क्रिया करायचे लक्ष्मण मामा, पूजा करायचे, विडा दक्षिणा हातात द्यायचे साईंच्या, तसं आता या वळलेल्या कडक झालेल्या हाताच्या मुठीत दिलं होतं. माफ करा, कडक झालं आहे असं मी म्हणालो, तसा इथे काही उल्लेख नाही आहे. इथे उल्लेख आहे की वळलेल्या मुठी साईंच्या ज्या आहेत त्या देहाच्या, मृतदेहाच्या, त्या श्रींच्या देहाच्या त्या मुठी उघडून त्यात विडा दक्षिणा ठेवला लक्ष्मण मामांनी आणि ते कलेवर म्हणजे तो देह पूर्वीप्रमाणे झाकून कपड्याने वस्त्राने आच्छादून मामा निघून गेले. पुढे मग दुपारची आरती बापूसाहेब जोग यांनी नित्याप्रमाणे इतरांबरोबर केली, कारण की नेहमी बापूसाहेब जोग साईंची आरती दुपारची करत होते. असो, येथून पुढील वृत्तांत म्हणजे त्यानंतर काय झालं आणि पुढच्या अध्यायात या सगळ्या वृत्तांत, बातम्या, या कथा पुढच्या अध्यायात म्हणजे 44व्या अध्यायात कथन केला जाईल. कसे बाबांच्या देहावर अति उत्कृष्ट जागेत हिंदू धर्माप्रमाणे प्रेतसंस्कार विधी शेवटी केले गेले, कशी बाबांची अति आवडती आणि अनेक वर्षांच्या सहवासातील वीट फुटली, त्याचा या अध्यायात होणार होतं, ते राहून गेलं. ती कथा विटेची आणि त्यांच्या देहांताची अशुभ स्थिती सुचवती झाली. आता जो प्रसंग आला तो 32 वर्षांपूर्वी म्हणजे 1918ला जो देह ठेवला साईंनी, तो त्याआधी 1918च्या आधी 32 वर्षांपूर्वी त्यांनी ब्रह्मांडी स्वतःचा प्राण चढवलेला असताना देहाला ती स्थिती आली होती, म्हणजे मरणाची वेळ ती आलेली होती. तर कशी कठीण अवस्था तेव्हा प्राप्त झाली होती आणि तेव्हा काय झालं असतं, कसे भक्त म्हाळसापतींनी अहोरात्र तेव्हा 1918ला देह ठेवण्याआधी 32 वर्षांपूर्वी, त्याच्या 32 वर्षाआधी जे साईंच्या म्हणण्यानुसार म्हाळसापतींनी अहोरात्र साईबाबांच्या त्या देहाला जपलं होतं, ज्यात साईबाबांनी प्राण त्यातून काढून घेतले होते काही अवधीसाठी, आणि सगळ्यांनी आशा सोडली असता बाबा मग त्या देहात पुन्हा कसे आलेत आणि कसे उठले ते सर्व सांगितले जाईल पुढच्या अध्यायात. असा योगाचार्य ज्याने आमरण ब्रह्मचर्य आचरले आणि जो ज्ञानियांमध्ये श्रेष्ठ ज्ञानी आहे त्याचे ऐश्वर्य काय वर्णन करावे, म्हणजे त्याच्या लीला, त्याच्या शक्त्या, त्याचं सामर्थ्य काय आपण वर्णन करू शकू का, तर नाही. असो, अशी ज्याची थोर महानता आहे त्याला सद्भावाने म्हणजे चांगल्या भावनेने, चांगल्या विचाराने, चांगल्या बुद्धीने नमस्कार करूया. हा दीन म्हणजे गरीब हेमाडपंत त्याला अनन्यपणे शरण आलेला आहे, म्हणजे नमस्कार करत आहे लेखक. सर्वांचे कल्याण असो अशा प्रकारे संत आणि सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा श्री साईनाथ निर्याणम भाग 2
नावाचा हा 43वा अध्याय समाप्त झाला, संपूर्ण झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. शुभम भवतु. ओम साईराम. गुड रीडिंग चॅनलला सबस्क्राईब करा. खाली जे लाल रंगाचं सबस्क्राईब बटन आहे, जर तुम्ही पहिल्यांदा या चॅनलवर आलेला असाल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, लाईकच्या चिन्हावर क्लिक करून, आणि बेल आयकॉन म्हणजे घंटीच्या चित्रावर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन्स हा ऑप्शन निवडा. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक अध्यायाचे व्हिडिओ आणि इतर ग्रंथ, इतर स्तोत्र, इतर आरत्या यांचे अर्थांचे इतर जे व्हिडिओ पुढे या काळात येत आहेत, नियमितपणे येणार आहेत, तर त्याचे नोटिफिकेशन्स म्हणजे पूर्वसूचना तुम्हाला मिळत राहतील. म्हणजे कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही, चुकला जाणार नाही. आणि तुम्हाला कमेंटमध्ये काय वाटलं, तो अभिप्राय, तुमच्या मनात येणारा विचार या अध्यायाबद्दल किंवा साईंबद्दल किंवा या ग्रंथाबद्दल, कथांबद्दल किंवा इतरही कोणत्या विषयावर तुम्हाला काही सुचवायचं असेल, सांगायचं असेल, विचारायचं असेल, तुम्ही तुमच्या मताने नक्कीच अभिप्राय लिहून कळवा खाली कमेंट सेक्शनमध्ये. मला तो वाचायला आणि तुम्हाला रिप्लाय द्यायला नक्की आवडेल. पुन्हा भेटूया पुढच्या अध्यायात. तोपर्यंत हे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा तुमच्या आप्तपरिचितांना. शेअरिंग इज केअरिंग. गुड रीडिंग. धन्यवाद.